नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण घरात असलेल्या साहित्यापासून गुलाबजामुन बनवणार आहोत। हे गुलाबजामुन आपण रव्यापासून बनवणार आहोत। खूप सॉफ्ट असे बनतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात मी 1 कप साखर टाकून घेतलेली आहे आणि आता त्यात 1 कप पाणी टाकून घेणार आहे। आता गॅस चालू करून घेणार आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। हा आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी नको आहे, म्हणून आपल्याला फक्त साखर विरघळेपर्यंतच पाक तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता साखर विरघळलेली आहे आणि पाकाला चांगली उकळी आलेली आहे। आता त्यात 2 ते 3 वेलची टाकून घेणार आहोत आणि थोडीशी केसर टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या पाकाला छान असा कलर येईल। आता इकडे मी दुसरी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात अर्धा कप रवा घालून घेणार आहे। हा रवा मी बारीक घेतलेला आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सर मधून बारीक करून घेऊ शकतात। याला आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता आपल्या रव्याचा छान असा कलर बदललेला आहे। आता हा रवा मी एका डिश मध्ये काढून घेणार आहे। आता त्याच कढईमध्ये 1.5 कप दूध टाकून घेणार आहे। हे दूध मी आधीच उकळून गार करून घेतलेलं आहे। या दुधाला उकळी आली की आपल्याला यात रवा घालून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यात गठोळ्या पडायला नकोत। हे बॅटर थोडंसं घट्ट झाल्यावर आपल्याला यात 1/4 कप मिल्क पावडर टाकून घ्यायचं आहे आणि यालाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांनंतर ह्या मिश्रणाचा व्यवस्थित गोळा तयार व्हायला लागतो। आता हे मिश्रण आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे। हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर आपल्याला हाताच्या साहाय्याने याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता आपला गोळा हा तयार झालेला आहे। आता मी त्या हाताला तूप लावून या बॅटर मधून छोटासा गोळा घेऊन हलक्या हाताने याला असा गोल करून घेणार आहे। अशाच पद्धतीने राहिलेले पण गुलाबजामुन आपण तयार करून घेणार आहोत। आपले सगळे गुलाबजामुन बनवून तयार झालेली आहेत। आता इकडे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकतात। मी यात थोडंसं बॅटर टाकून पाहिलेलं आहे तेल गरम आहे का नाही ते चेक करण्यासाठी। आपलं तेल हे गरम झालेलं आहे। आता यात आपण 7 ते 8 गुलाबजामुन सोडून घेणार आहोत आणि हे मध्यम आचेवर तळून घेणार आहोत। आधीचा 1 ते 1.5 मिनिट याला टच करायचं नाहीये। ज्या वेळेस तुम्ही याला परतायला जाशाल त्यावेळेस त्याचं वरचं लेयर हे मोकळं होईल, कारण हे गुलाबजामुन आपण रव्यापासून बनवत आहोत। पाहू शकता 1 ते 1.5 मिनिटांनंतर मी हलक्या हाताने याला परतून घेणार आहे। पाहू शकता आपल्या गुलाबजामुनला छान असा कलर येत आहे। अशाच पद्धतीने मी दुसरी साइड तळून घेणार आहे। पाहू शकता आपले गुलाबजामुन हे छान असे तळून झालेले आहेत। त्यांना छान असा कलरही आलेला आहे। आता आपण या गुलाबजामुन्सला काढून घेणार आहोत। इथे मी पाकामध्ये थोडासा फूड कलर टाकलेला आहे, हे ऑप्शनल आहे। आता यात आपण गुलाबजामुन टाकून घेणार आहोत। गुलाबजामुन टाकत असताना आपला पाक हा जास्त गरम किंवा जास्त थंडही असायला नको। आता 2 तास आपण याला झाकून ठेवणार आहोत। पाहू शकता 2 तासानंतर आपल्या गुलाबजामुन मध्ये छान असा पाक जिरलेला आहे। खूप सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही ही नक्की ट्राय करा। खूप कमी साहित्यात ही रेसिपी बनते। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.